अगं हो, पोटात पण दुखतंय सगळं मान्य आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये या गोष्टी होतातच. त्यासाठी ना मला असं वाटतं तुला ऋतूज लाईफ मराठी हे जे चॅनल आहे ना त्याला सबस्क्राईब कर, कारण त्याच्यामध्ये ना ती ऋतुजा सगळं सांगते की जसं की प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होतात, कोणत्या नॉर्मल आहेत. तर चला सबस्क्राईब करूया ऋतुज लाईफ मराठी चॅनलला, कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय काय बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज नाही पडत, कारण या गोष्टी नॉर्मल आहेत. हे जर तुम्हाला समजलं तर तुमची प्रेग्नन्सी अधिक हॅपी जाईल असं मला वाटतं. टेन्शन न घेता, त्रास न करून घेता मला असं का होतंय तसं का होतंय या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये होतातच आणि त्या थोड्याफार एन्जॉय करायला आपण शिकलं पाहिजे. हाच माझा हेतू आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागे. चला तर सुरू करूया आजच्या टॉपिकला, तो म्हणजे फिजिओलॉजिकल चेंजेस इन प्रेग्नन्सी. म्हणजेच तुमच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात आणि जे नॉर्मल असतात प्रेग्नन्सीमध्ये ते आपण बघणार आहोत. तर सुरू करूया काय काय चेंजेस होतात बॉडीमध्ये ते बघण्यासाठी. आता पहिला ट्रायमिस्टर म्हणजे काय आधी हे समजून घेऊया. तर पहिला ट्रायमिस्टर म्हणजे तुमचे पहिले 3 महिने, सोप्या गोष्टी सांगायचं झालं तर. दुसरा ट्रायमिस्टर म्हणजे तुमचे 4 ते 6 महिने, 4, 5 आणि 6. आणि शेवटचे ट्रायमिस्टर म्हणजे 7, 8 आणि 9. सो असे थोडक्यात मेडिकल भाषेमध्ये ट्रायमिस्टर त्याला म्हणतात. तो आपण बघूया आता पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये म्हणजेच पहिल्या 3 महिन्यामध्ये काय काय चेंजेस होतात. आता आपलं वेट गेन होतं, पोट वाढतं, हे सगळे नॉर्मल गोष्टी आहेत, हे सगळ्यांच्या बाबतीत होतात. पण पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये ज्या गोष्टी होतात ना त्या खूप म्हणजे सगळ्यांना दिसून येत नाही, पण आईला त्याचा खूप त्रास होत असतो. आणि ऍक्च्युली ना बॉडीमध्ये ते चेंजेस होतातच, पण सगळ्यात मोठा त्याचा परिणाम होतो तो म्हणजे आपल्या हॉर्मोन्सवर. आणि हॉर्मोन्समुळे आपला जो मूड आहे, जे की आपले मेंटली चेंजेस आहे ते खूप सारे होत असतात, खूप सारे मूड स्विंग्स होत असतात. सो त्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवूया म्हटलं, कारण तो व्हिडिओ एक खूप इंटरेस्टिंग आणि ट्रिकी असणार आहे, कारण ते सगळेच आपण अनुभव करतो, आपण सगळेच त्याच्यामधून जातो. सो तो व्हिडिओ मी म्हटलं की आपण वेगळा बनवूया. आज फक्त आपण फिजिओलॉजिकल चेंजेस बघूया. सो पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजेच पहिला महिना सुरू झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुरू होतं ते म्हणजे मॉर्निंग सिकनेस. म्हणजे सकाळी सकाळी अक्षरशः मळमळ होते, उचमळून येतं उठल्या उठल्या. अक्षरशः अंथरुणात उठलं की असं वाटतं की आता लगेच जाऊन उलटी करावं. भलेही पोटात काही नसेल तरी खूप असं उलटी करायला होतं. कधी कधी उलट्याही होतात, ज्याला की आपण कोरड्या उलट्या म्हणतो, कारण ऑफकोर्स पोटामध्ये काही नसतं, तर फक्त जे कडूवट पाणी असतं ते आपल्या पोटाद्वारे बाहेर पडत असतं. सो मॉर्निंग सिकनेस हा खूपच नॉर्मल आहे. पण मॉर्निंग सिकनेसमध्ये तुमच्या उलट्यांमध्ये जर तुम्हाला कधी रक्त पडत असेल किंवा उलट्या करता करता कोणाला चक्कर येत असेल तर हे नॉर्मल नाहीये. ऑफकोर्स आपण झोपेतून उठलं की थोडंसं गरगरायला होतं, कारण त्यावेळेस बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये अजून एक शरीर वाढत असतं. सो चक्कर येणं साहजिक आहे, तेव्हा आपण डॉक्टरांकडे जायला हवं. पण नुसतं तुम्हाला जर कोरड्या उलट्या होत असतील आणि नंतर कधीतरी असं चक्कर आल्यासारखं होत असेल तर ते अगदी नॉर्मल आहे. सो त्याच्यावर उपाय म्हणजे असं ना की मी असं करायचे की जे कोरडा टोस्ट असतो ना, सकाळी उठल्या उठल्या अक्षरशः डब्यामध्ये झोपताना शेजारी ठेवायचे आणि उठल्या उठल्या तो कोरडा टोस्ट खायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं ना, मळमळ व्हायची पण मला उचमळून नाही यायचं आणि मला उलटी नाही व्हायची. आता बघितलं आपण उलट्या होतात. दुसरा प्रॉब्लेम तो होतो आपल्याला, तो म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट. म्हणजे आपल्याला भूक लागत नाही, आपला ॲपेटाईट आहे किंवा आपलं जे जेवणाची वेळ किंवा जेवण जे म्हणतो ते खूप कमी होतं पहिल्या 3 महिन्यामध्ये. पहिल्या 3 महिन्यामध्ये आपलं वेट हे कमी होतं बहुतेक वेळा, कारण उलट्या वगैरे होत असतात, जेवण जात नाही. याचा सगळा परिणाम होतो की आपलं वेट कमी होतं आणि आपल्याला असं वाटतं की ते अबनॉर्मल असेल, पण नाही. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये बहुतेक लोकांचं वेट हे कमी झालेलं आपण दिसून येतं. सो ते अगदी नॉर्मल आहे. माझे जे आपल्याला सारखी बाथरूमला होते ते म्हणजे फ्रिक्वेंटली आपल्याला मॅच्युरेशनला जावं लागतं. युटेरसचा प्रेशर हा आपल्या ब्लॅडरवर पडत असतो, आपल्या पिशवीचा प्रेशर ब्लॅडरवर पडत असतो सारखा. त्याच्यामुळे आपल्याला हेवीनेस ऑफ ब्लॅडर जाणवतो आणि सोबतच आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुसूला आलीये, पण असं होत नाही. सुसूला फास्ट येते ती म्हणजे आपल्या ट्रायमिस्टरमध्ये, पण फर्स्ट ट्रायमिस्टर मधून त्याची सुरुवात व्हायला आपल्याला दिसून येते. दुसरा चेंजेस आपल्याला जाणवतो तो म्हणजे ब्रेस्ट डिस्कम्फर्ट. हो,
जसं की आपल्या पिरियड्समध्ये आपल्याला डिस्कम्फर्ट होतो आपल्या ब्रेस्टमध्ये, तसंच काहीसं आपल्याला इथे जाणवतं. व्हिडिओ वरती दाखवल्याप्रमाणे आपल्या ब्रेस्टचे निपल आहे ते आधी आपल्याला नॉर्मली व्हिज्युअलाइज होतं. काही दिवसानंतर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जो एरिओला आहे म्हणजेच निपलच्या साईडची जी काळी बाजू आहे ती आपल्याला डार्कन झालेली दिसून येते. त्याच्यासोबतच सेकंड ट्रायमिस्टरमध्येही याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतात, ते आपण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये बघूया. म्हणतो थकवा यायला चालू होतं, थोडंसं चाललं तरी थकवा येतो, थोडंसं काम केलं तरी घाम येतो, अचानकच घाम फुटतो आपण ज्याला म्हणतो, आणि खूप असं गरम व्हायला येतं कारण बॉडीमध्ये हीट जनरेट होत असते, त्याच्यामुळे आपल्याला फटीग जाणवतो आणि घाम फुटतो. तो या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या आहे या सगळ्या नॉर्मल आहेत फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये. चला तर जाऊया सेकंड ट्रायमिस्टरमध्ये. आता सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आईचा मूड हा अगदीच छान खुललेला असतो. त्याचे हॉर्मोनल चेंजेसही होत असतात. त्याला काही हॉर्मोनल किंवा मेडिकल रिझन्सही आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण याचसोबत इथे खूप छान गोष्ट घडत असते, ती म्हणजे आपलं पोट दिसायला लागलेलं असतं. 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये अक्षरशः थोडं थोडं छान असं आपल्याला रोज सकाळी उठल्यावर असं वाटतं की अरे आज आपलं पोट दिसतंय, आपलं पोट छान दिसतंय. सो अशा गोष्टी होत असतात. त्यासोबतच पोटावरती लिनिया नायग्रा ज्याला आपण म्हणतो, जसं की मी दाखवते तसं दिसायला लागतं. पोट आपल्या बेंबीपासून तर खालच्या आपल्या बोन पर्यंत जे आपलं खालचं जे पोट आहे तिथपर्यंत अशी एक काळी रेष आपल्याला दिसायला लागते. त्यालाच आपण लिनिया नायग्रा असं म्हणतात मेडिकल भाषेमध्ये. सो ती दिसायला लागते आणि ते खूप सुंदर वाटतं. मला तर पर्सनली खूप आवडायचं जेव्हा ते लिनिया नायग्रा दिसायला लागलेलं. सो असे काही चेंजेस होतात. दुसरा चेंज तो होतो तो म्हणजे असा फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपली जी ब्रेस्ट डिस्कम्फर्ट आहे तो वाढायला सुरुवात होते. ब्रेस्टची साईज कुठेतरी एनलार्ज होते किंवा ब्रेस्टची साईज ही वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे काही काहींमध्ये एका ब्रेस्टची साईज जास्त आणि एका ब्रेस्टची साईज कमी असाही दिसायला लागतं. नॉर्मली जे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे फर्स्ट एरिओला आपण ज्याला म्हणतो, प्रायमरी एरिओला, जो की निपलच्या साईडला असतो तो काळा तर होतोच. त्याच्यासोबतच सेकंडरी एरिओला दिसायला सुरुवात होते. निपलच्या साईडला काळी बाजू आहे, त्याच्या अजून एक त्याला असा राऊंड यायला तयार होतो, त्याला आपण सेकंडरी एरिओला म्हणतो. आणि फर्स्ट आणि सेकंड एरिओलाच्या अगदी मध्ये असे जे डॉट डॉट तुम्हाला दिसतं ना, करेक्ट, ते फॉर्म व्हायला सुरू होतात. सेकंड ट्रायमिस्टरमध्ये असे चेंजेस दिसायला सुरुवात होते. चला तर जाऊया थर्ड ट्रायमिस्टरमध्ये. बहुतेक वेळा खूप आपलं वेट गेन झालेलं असतं. एका नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये ना 12 ते 13 किलो एवढं नॉर्मल वेट गेन होतं. याच्यामध्येच बाळाचं वेट असतं 3 ते 3.5 किलो, प्लस प्लासेंटा असतो, काही फ्लुइड असतं ज्याला की आपण आपलं पोटातलं पाणी म्हणतो, ज्याच्यामध्ये बाळ वाढतं, प्लस जे काही मसल्स किंवा आपण ज्याला म्हणजे ब्लड म्हणतो, ब्लडमध्येही वाढ झालेली असते पोटामधल्या. सो अशा सगळ्या गोष्टी मिळून 12 ते 13 kg आपलं वेट पूर्णतः वाढलेलं असतं. प्लस युटेरसची साईज वाढत असते, युटेरसचे मसल वाढत असतात, प्लस ब्रेस्टची साईजही वाढत असते, ब्रेस्टचे मसल वाढत असतात. सो या प्लस आपलं फॅटही वाढत असतं कारण आपण आराम करत असतो, आपल्याला जे पाहिजे ते आपण खात असतो. सो अशा सगळ्या गोष्टी मिळून 12 ते 13 kgचं आपलं नॉर्मली वेट गेन होतं. यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमीही वेट गेन होतं, ज्याच्यामध्ये आपण एक्सेसिव्ह वेट गेन ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये डॉक्टर आपल्याला डाएट प्लॅन वगैरे मेंटेन करायला सांगतात प्रेग्नन्सीमध्ये. आणि काही अंडरवेटही असतात ज्याच्यामध्ये बाळाची वाढही कधी कधी पूर्णतः झालेली नसते. सो यासाठी आपल्याला नक्कीच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. पण थर्ड ट्रायमिस्टरमध्ये अगेन पोटाचा शेप खूप छान झालेला असतो आणि आता असं वाटत असतं की कधी ही फेज संपतीये, कारण तेव्हा पोट एवढं हेवी झालेलं असतं, चालण्यामध्ये, पायऱ्या उतरण्यामध्ये, जॉबला कोणी जात असेल जॉबला जाण्यामध्ये खूप त्रास होतो. पण त्याच्यासोबतच सगळे आपली काळजी घेत असतात. सो तेही एक फिलिंग खूप छान येत असतं, सगळ्यांनी अनुभव केलाच असेल. त्याचसोबत आपल्याला स्ट्राया ग्रॅव्हिडरम आपल्या पोटावर दिसायला लागतं. आता हे काय नाही, सो लिनिया नायग्रा जे मी तुम्हाला सांगितलं ना सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, त्याच्यासोबतच आपल्या पोटावरच्या ज्या हिरव्या आणि निळ्या रेषा असतात किंवा ज्या व्हेन्स असतात त्या अगदी अशा दिसायला लागतात पोटावरती. आणि खूप पोटाची जी आपण इलास्टिसिटी आहे ती वाढल्यामुळे पोटाला खाज यायला सुरुवात होते. आणि खास जेव्हा आपण खाजवतो तेव्हा तिथे ज्या रेषा रेषा निर्माण होतात, ज्या हिरव्या निळ्या किंवा काही काही पांढऱ्या असू शकतात, त्यांना स्ट्राया ग्रॅव्हिडरम असं म्हटलं जातं. सो तेही अगदी नॉर्मल आहे. त्याच्यानंतरच आपल्या ज्या वजायनामध्ये खूप चेंजेस दिसायला लागतात थर्ड ट्रायमिस्टरमध्ये. एकूण तास युटेरसचा प्रेशर ब्लॅडरवर, ब्लॅडरचा प्रेशर आपल्या वजायनावर पडत असतो आणि त्याच्यामुळे आपले जे वल्वा आहेत वजायनामध्ये, मी जसं याच्या
पिक्चरमध्ये दाखवते त्याप्रमाणे वजायनाला थोडीशी सूज यायला चालू होते, पण तेही एकदम नॉर्मल आहे. आपण जेव्हा सुसूला बसतो किंवा बाथरूमला बसतो त्यावेळेस आपल्या वल्वामध्ये थोडंसं आपल्याला पेन जाणवतं, तेही नॉर्मल आहे. प्लस काहींना मूळव्याध ज्याला की आपण हेमोरॉइड्सही म्हणतो त्याचाही सगळ्यांना बहुतेक लोकांना त्रास होतो. कारण या काळामध्ये एकतर डाएट आपलं मेंटेन नसतं, आपण काही खातो, दुसरं आपलं गोळ्यांमुळे आपली उष्णता वाढत असते, प्लस आपलं वजनही वाढत असतं आणि एक्सरसाइज काही नसल्यामुळे फायबर इंटेक प्रॉपर नसल्यामुळे आपल्याला हेमोरॉइडचा त्रास होऊ शकतो. बहुतेक लोकांना या काळामध्ये हेमोरॉइड्स, थायरॉइड, इव्हन जेस्टेशनल डायबिटीस असे काही छोटे छोटे आजार होतात, पण ते अगदी प्रेग्नन्सी पुरतेच मर्यादित असतात. सो घाबरण्याचं कारण नाही. पण हो, यासोबतच आपण एक्सरसाइज आणि जर छान डाएट मेंटेन केलं ना तर ह्या गोष्टी होतच नाही. माझ्या स्वतःमध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये मला जेस्टेशनल डायबिटीस डिटेक्ट झालं. सो थोडंसं पहिले खूप टेन्शन आलं होतं, कारण फर्स्ट 3 महिने एकतर वेट माझं कमी होत होतं आणि अचानकच दुसऱ्या ट्रायमिस्टरपासून वेट वाढायला सुरुवात झाली. आणि जसं जसं वाढत गेलं तसं मी सेकंड ट्रायमिस्टरमध्ये मी खूप डाएट आणि छान असं मेंटेन केलं स्वतःला. पण शेवटच्या 3 महिन्यामध्ये मी अगदीच लक्ष दिलं नाही, कारण मला खूप काहीतरी खाण्याची इच्छा व्हायची, मग मी खायचे वगैरे आणि त्याच्यामुळे माझं वेट गेन खूपच झालं. पण माझी शुगर आहे ती मी पूर्ण प्रेग्नन्सी अगदी नॉर्मल ठेवली होती माझ्या डाएटवर, आणि प्लस मला टॅबलेटही चालू होत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. सो अशा काही गोष्टी असतात. पण आता जसं रमा झाली त्याच्यानंतर माझी शुगर अगदी नॉर्मल झाली. तुम्ही जर जेस्टेशनल डायबिटीस वगैरे काही सारखे तुम्हाला जर डिटेक्ट झालं प्रेग्नन्सीमध्ये तर घाबरायचं नाही. छान एक्सरसाइज, डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्सरसाइज आणि डाएट मेंटेन करायचा आणि अगदी चांगला आहार घ्यायचा आणि छान असं प्रेग्नन्सी होते, काही प्रॉब्लेम येत नाही. सो असे काही आपण जे डिस्कम्फर्ट आज बघितले, तुम्हाला त्याची हेल्प झाली असेल का? आय होप तुम्हाला सगळ्यांना हेल्प झाली असेल. असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर हे सगळे नॉर्मल आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर काही नक्कीच थोडंसं जास्त किंवा कमी होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना दाखवा. अजून तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या छान अशा टॉपिकवर व्हिडिओ बघायला मिळतील. नेक्स्ट टॉपिक जर आपण करणार आहे तो मी आधीच सांगितले, जो की खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आपण आपल्या हॉर्मोनल चेंजेसवर बोलणार आहे, म्हणजेच आपण आपल्या मेंटली चेंजेसवर बोलणार आहे जे की प्रेग्नन्सीमध्ये होतात. सो तो खूपच सगळ्यांनी अनुभवलेला, सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला असा असणार आहे. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी मी एक सांगितली आहे गोष्ट की जी मी आता तुम्हाला सांगणार आहे ती अशी. सो तुम्ही सगळेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता, लाईक करता आणि छान छान कमेंटही करता, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. पण तरीही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या गरजू लोकांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. आय होप सगळ्यांना त्याची मदत होईल. आणि हो, ऋतूज लाईफ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. गणपती बाप्पा मोरया.